नमस्कार मित्रांनो, वर्धा जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राच्या 222 जागाची जाहिरात 27 जुलै 2026 रोजी या ठिकाणी निघालेली आहे. जाहिरात आपण या ठिकाणी सविस्तर बघणार आहोत. त्याकरता व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवर प्रथम असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. जिल्हाधिकारी वर्धा यांचे कार्यालय सेतू शाखा यांनी दिनांक 27/7/2026 रोजी ही प्रेस नोट या ठिकाणी काढलेली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कृती कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ग्रामीण व नागरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहोचवण्यासाठी तसेच सदर सेवेकरता नागरिकांचा वेळ व श्रम वाचविण्याचे उद्दिष्टे राज्यात आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करून सदर बाबी सुलभरित्या होण्याकरिता वर्धा जिल्ह्यात एकूण 222 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्याची कार्यवाही अंमलात आणण्यात येत आहे. करिता सदर बाबत इच्छुक अर्जदारांनी वर्धा जिल्हाकरता अधिकृत संकेतस्थळ वर्धा.gov.in वर आपले सरकार वर्धा.gt.tc ही लिंक प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक अर्जदारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक 29 जुलै 2026 ते 12 ऑगस्ट 2026 रात्री 12 पर्यंत सादर करण्याबाबत याद्वारे आवाहन करण्यात येत आहे. तसेच याबाबत जाहिरात, अटी व शर्ती तसेच रिक्त असलेली आपले सरकार सेवा केंद्राची यादी वर्धा जिल्ह्याचे संकेतस्थळ वर्धा.gov.in वर सविस्तर स्वरूपात उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणी एक महत्वपूर्ण टिप सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ज्या अर्जदारांनी या कार्यालयाची प्रेस नोट दिनांक 15/5/2026 नुसार पूर्वीचे लिंकद्वारे दिनांक 18/5/2026 ते 27/5/2026 या कालावधीत आपला ऑनलाईन अर्ज दाखल केलेला असेल त्यांना पुनश्च नवीन लिंकद्वारे अर्ज सादर करण्याचे अनिवार्य आहे. तसेच फक्त ऑनलाईन अर्जच स्वीकारण्यात येतील याची नोंद यांनी घ्यावी. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी यामध्ये 29/7/2026 ते 12/8/2026 कार्यालयीन वेळेत या ठिकाणी अर्ज स्वीकारले जाणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र प्रक्रियेबाबत प्रसिद्धी www.warda.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आवेदकांनी वेळोवेळी www.warda.gov.in या संकेतस्थळावर सूचना पाहावी. या संदर्भात स्वतंत्र पत्र व्यवहार करण्यात येणार नाही किंवा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला जाणार नाही याची नोंद या ठिकाणी घ्यावी. उपरोक्त आपले सरकार सेवा केंद्राकरता ऑनलाईन अर्ज आपले सरकार वर्धा.gt.tc या लिंकचा वापर करून ऑनलाईन करता येतील. ऑनलाईन अर्जाशिवाय इतर मार्गाने प्राप्त झालेला अर्जाचा विचार केला जाणार नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी दिलेल्या लिंकवरती तुम्हाला अर्ज या ठिकाणी करावा लागेल. अर्ज सादर करण्यासाठी पात्र व्यक्ती यामध्ये मुद्दा नंबर 1 अर्जदारांनी MSCIT किंवा NIELIT संस्थेमार्फत राबवलेल्या कोर्स ऑफ कॉम्प्युटर कन्सेप्ट CCC हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा किंवा निवड झालेल्या अर्जदाराने निवड झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत वरीलपैकी किमान एक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. नंबर 2 आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, स्थानिक रहिवासी, मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे, स्वतःच्या मालकीची केंद्राची जागा व असल्यास चालू वर्षाची करार पावती, त्यानंतर भाडे तत्वावर असल्यास त्या जागेचे कर पावती तसेच करार. अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे. त्यानंतर अर्जदार हा किमान 12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासोबत सादर करावयाचे पुरावे यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रता, अर्जदार किमान 12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी MSCIT किंवा NIELIT संस्थेमार्फत राबवलेल्या कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट CCC हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा किंवा निवड झालेल्या अर्जदारांनी निवड झालेल्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत वरीलपैकी किमान एक वर्ष उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. त्यानंतर केंद्राच्या ठिकाणची कर पावती चालू वर्षाची 2025-26 स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा, केंद्र भाडे तत्वावर असल्यास त्या जागेचे कर पावती तसेच करार, आपले सरकार सेवा केंद्राचा CSC किंवा संगणकीय कामाचा अनुभव प्रमाणपत्र असल्यास जोडावे. अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र निवड पद्धत. आता यामध्ये गुणांवर आधारित निवड निकष, एकूण गुण 100 या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी निकष या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. शैक्षणिक पात्रता यामध्ये गुण 10, मूल्यांकनाचे निकष
किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा HSC उत्तीर्ण, पदवी, पदविका किंवा व्यावसायिक पात्रतेस अतिरिक्त गुण, किमान शैक्षणिक अर्हता असल्यास 5 गुण, पदवी असल्यास 2 अतिरिक्त गुण, पदव्युत्तर असल्यास 5 अतिरिक्त गुण. ही झाली शैक्षणिक पात्रतेची गुण. त्यानंतर संगणक डिजिटल साक्षरता पायाभूत सुविधा यामध्ये 15 गुण, MS-CIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र, संगणक हाताळणी, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, सायबर सुरक्षा याचे ज्ञान असल्यास 15 गुण. त्यानंतर स्वतंत्र कार्यालय, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमॅट्रिक उपकरण, इंटरनेट, वीज बॅकअप, CCTV, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश यासाठी 15 गुण. त्यानंतर आर्थिक क्षमता यामध्ये 10 गुण या ठिकाणी असणार आहे. यामध्ये आवश्यक गुंतवणूक करण्याची व किमान 6 ते 12 महिने व्यवसाय चालवण्याची आर्थिक क्षमता या ठिकाणी असल्यास 10 गुण या ठिकाणी मिळतील. ग्राहक सेवा व संवाद कौशल्य मुलाखतीद्वारे यामध्ये 20 गुण. यामध्ये संवाद कौशल्य, तक्रार निवारण क्षमता, प्रामाणिकपणा व नागरिकाभिमुख दृष्टिकोन याचे 20 गुण या ठिकाणी मिळतील. त्यानंतर अनुभव याकरता 10 गुण. याच्यामध्ये CSC, ई सेवा केंद्र, बँकिंग प्रतिनिधी, गव्हर्नन्स किंवा तत्सम क्षेत्रातील अनुभव जर असल्यास 10 गुण या ठिकाणी मिळतील. व्यवसाय आराखडा व शाश्वतता यामध्ये 5 गुण असणार आहे. त्याच्याकरता तुम्हाला सेवा विस्तार, जनजागृती, आर्थिक व्यवहार्यता आणि व्यवसाय नियोजन हे जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी 5 गुण मिळतील. त्यानंतर सामाजिक समावेशकता याकरता 5 गुण या ठिकाणी असणार आहे. यामध्ये शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग, माजी सैनिक, महिला, स्वयंसहायता सदस्य किंवा स्थानिक उद्योजकांना प्राधान्य या ठिकाणी असणार आहे. याकरता 5 गुण असणार आहे. चारित्र्य पडताळणी याकरता 10 गुण आहे. यामध्ये पोलीस पडताळणी, फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार किंवा शासकीय काळ्या यादीत नाव नसणे यापैकी जर असलं तर या ठिकाणी 10 गुण या ठिकाणी मिळणारे अशी एकूण 100 गुण या ठिकाणी असणार आहे. आता याच्यामध्ये आपण किमान पात्रता बघणार आहोत. अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक या ठिकाणी राहणार आहे. यामध्ये 1 नंबरला किमान 18 वर्ष पूर्ण असावी. 2 नंबरला किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा HSC उत्तीर्ण असावी. 3 नंबर संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक राहील. MS-CIT किंवा समकक्ष प्रमाणपत्रास प्राधान्य देण्यात येईल. नंबर 4 संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्राचा स्थानिक रहिवासी या ठिकाणी असावा. नंबर 5 आधार क्रमांक, पॅन, बँक खाते व आवश्यक ओळखपत्र उपलब्ध असावे. नंबर 6 नैतिक अंधपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा. पायाभूत सुविधा यामध्ये प्रत्येक सेवा केंद्रामध्ये किमान खालील सुविधा असणे आवश्यक राहील. यामध्ये किमान 100 चौरस फूट कार्यालयीन जागा असावी. 2 संगणक किंवा लॅपटॉप असावे. लेझर प्रिंटर असावं. स्कॅनर असावं. बायोमॅट्रिक उपकरण असावं. वेब कॅमेरा असावा. UPS अथवा पर्यायी वीज बॅकअप या ठिकाणी असावं. ब्रॉडबँड इंटरनेट सेवा या ठिकाणी असावी. CCTV व्यवस्था असावी. नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष या ठिकाणी असावे. शासन प्रतिकृत सेवा शुल्क दर्शवणारा फलक व बाह्य नामफलक या ठिकाणी लावण्यात असावा. आता मुलाखत या ठिकाणी घेण्यात येईल. जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत या ठिकाणी मुलाखत घेण्यात येईल. यामध्ये 1 नंबरला शासकीय सेवाचे ज्ञान असावे. नागरिकाभिमुख सेवा वृत्ती असावी. डिजिटल प्रणाली हाताळण्याची क्षमता असावी. समस्या सोडवण्याची क्षमता असावी. संवाद कौशल्य या ठिकाणी असावं. प्रामाणिकपणा व नैतिकता, माहिती गोपनीयता व डेटा सुरक्षा याबाबत जागरूकता, शासन शुद्धीपत्रक क्रमांक नुसार या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी निवड प्रक्रिया करत असताना निवड समिती या ठिकाणी बघणार आहे. आता अपात्रता निकष या ठिकाणी दाखवण्यात आलेले. खालील परिस्थितीत अर्जदारास अपात्र ठरवण्यात यावे. एखाद्या ठिकाणी खोटी किंवा बनावट कागदपत्रे सादर करणे, कोणत्याही शासकीय योजनेतून काळ्या यादीत समाविष्ट असणे, आर्थिक फसवणूक अथवा सायबर गुन्ह्याची प्रलंबित गंभीर प्रकरणे असणे, अशा उमेदवाराला या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येईल. आता निवड प्रक्रिया अर्जदाराची प्राथमिक छाननी व पडताळणी होईल. त्यानंतर गुणांकाच्या आधारे कागदपत्राचे परीक्षण होईल. त्यानंतर प्रस्तावित कार्यालयाची प्रतीक्षा पाहणी होईल. त्यानंतर पोलीस पडताळणी होईल. त्यानंतर जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत संरचित मुलाखत होईल. त्यानंतर 100 गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध करून हरकती मागविल्या जातील. त्यानंतर अंतिम निवड व नियुक्ती आदेश देणे. त्याच्यानंतर अनिवार्य प्रशिक्षण व 6 महिन्याचा परिवीक्षाधीन कालावधी. त्यानंतर समाधानकारक कार्य प्रदर्शनानंतर नियमित मान्यता या ठिकाणी देण्यात येईल.
अशा प्रकारे मित्रांनो आपण वर्धा जिल्ह्यामध्ये 222 जागा आपले सरकार सेवा केंद्र करता या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहे. त्याची संपूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी बघितली. या जाहिरातीची संपूर्ण PDF फाईल मी डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही संपूर्ण JR या ठिकाणी बघू शकता आणि याच्यामध्ये कोणत्या गावामध्ये कशा प्रकारच्या जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी या JR मध्ये दिलेली आहे. तो JR तुम्ही या ठिकाणी संपूर्ण बघू शकता. अशाच प्रकारे नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.